नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ह्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला मिळेल हे थंबनेलवरून तर तुम्हाला समजलंच असेल। आपण या व्हिडिओमध्ये फिश टँकचं पाणी चेंज करणार आहोत। तरी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघाल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण फिश टँकमधील अर्ध पाणी काढून घेतलेले आहे आणि आता माशांना पण टँकच्या बाहेर काढून घेणार आहोत। फिश टँकमधील अर्ध पाणी बाहेर काढलं होतं ते आपण ह्या दोन बादलीमध्ये ठेवले आहे आणि माशांना पण त्यामध्ये ठेवले आहे। मित्रांनो, फिश टँकला डेकोरेट करण्यासाठी मी ड्रॅगन रॉक तसेच कलरफुल जे मार्केटमध्ये स्टोन्स येतात त्यांचा वापर केलेला आहे। तर मित्रांनो, आपण आता फिश टँकला डेकोरेट करायला सुरुवात करू। फिश टँकमध्ये नवीन पाणी भरल्यानंतर आपण काही मेडिसिनचा वापर करणार आहोत, जेणेकरून पाण्यामध्ये असणारे क्लोरीन कमी होईल आणि माशांना आवश्यक असणारे बॅक्टेरियाज पाण्यामध्ये उपलब्ध होतील। मित्रांनो, फिश टँकचं संपूर्ण सेटअप करून झालेलं आहे। त्यामध्ये मी फिल्टर आणि ऑक्सिजन मशीन लावली आहे, जेणेकरून पाणी स्वच्छ राहील आणि माशांना पाण्यामध्ये आवश्यक असणारं ऑक्सिजन मिळत राहील। तर मित्रांनो, सुरुवातीला आपण जे मासे टँकमधून रिमूव्ह करून घेतले होते ते आपण टँकमध्ये परत रिलीज करणार आहोत। तर चला मग माशांना झटपट टँकमध्ये रिलीज करून घेऊ। तर मित्रांनो, आपण माशांना पाण्यामध्ये रिलीज केलं आहे। त्यामध्ये मी 4 ऑस्कर फिश तसेच 6 पॅरेट फिश ठेवले आहेत। मित्रांनो, माशांना स्वच्छता खूप आवश्यक असते। जर तुम्ही त्यांना व्यवस्थित काळजी घ्याल तेवढे ते तुमचे चांगले मित्र बनून राहतात।
तर मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत जाईन, जेणेकरून तुमचं मनोरंजन होत राहील. तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, खुश राहा.